शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, मार्चच्या शेवटला म्हणजे 31 मार्चला मुंबई, कोकण तसेच गोवा या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचे संकेत आहे महाराष्ट्रात. आणि शेतकरी मित्र, तोपर्यंत महाराष्ट्रात 31 तारखेपर्यंत खूप असे ढगाळ वातावरण देखील राहणार आहे आणि उसंतीची लाट देखील राहणार आहे. आणि 1 तारखेला मुंबई तसेच नाशिकच्या काही भागामध्ये देखील जोरदार पावसाचे संकेत आहे. तसेच अहमदनगर या ठिकाणी देखील 1 तारखेला पावसाचे संकेत आहेत. तसेच सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये 1 तारखेला चांगला पावसाचा जोरदार पाऊस राहू शकतो. आणि सावंतवाडी या ठिकाणी गारा पडू शकतात. तसेच कोल्हापूरच्या काही भागामध्ये गारा पडण्याचा अंदाज 1 तारखेला. आणि शेतकरी मित्र, महाराष्ट्रात जवळजवळ रोज प्रत्येक तारखेला तसेच 2 तारखेला देखील काही भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे. तर आपण चिपळूण, सातारा, गोकर्ण, पुणे, जुन्नर, बारामती, दौंड, खेड, अहमदनगर तसेच जुन्नर, श्रीरामपूर, पैठण, संभाजीनगर, वैजापूर, मनमाड, चाळीसगाव, सिल्लोड तसेच जळगाव, साक्री या भागामध्ये 2 तारखेला चांगला जोरदार पाऊस आहे. आणि श्रीरामपूरला गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच खपोली, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होऊन तसेच मुंबई या ठिकाणी जोरदार पाऊस होऊन 2 तारखेला गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच मित्र, 3 तारखेला देखील मुंबई तसेच कोकण या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे, राहणारच आहे. तसेच पुणे, अहमदनगर, जामखेड, बीडचा काही भाग, संभाजीनगर, सिल्लोड, वैजापूर, जालना, चिखली, लोणार या भागामध्ये 3 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस येण्याचा अंदाज आहे. आणि शेतकरी मित्र, 4 तारखेला वातावरण ढगाळच राहणार आहे. आणि कोकण या भागामध्ये देखील 4 तारखेला पावसाचा अंदाज आहे. परंतु शेतकरी मित्र, तसे पाहिला असता 7 ते 8 तारखेला खूप असा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत पाऊस हा 8 तारखेपर्यंत पण प्रत्येक बऱ्याचशा जिल्ह्यात पडतच राहणार आहे. ते जिल्हे आहेत कोल्हापूर, कराड, चिपळूण, सातारा, सांगली, गोकर्ण या भागामध्ये 31 तारखेपासूनच पावसाचा अंदाज आहे. त्या भागामध्ये पाऊस पडतच राहणार आहे 30 तारखेपासून. मुंबई या भागामध्ये, कोकण या भागामध्ये 30 तारखेपासून पाऊस पडत राहणार आहे. आणि 6 तारखेला देखील त्या भागात पाऊस आहे. परंतु शेतकरी मित्र, महाराष्ट्रात 7 तारखेला बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पावसाचे संकेत आहेत. महाराष्ट्रात 7 तारखेला सोलापूर, तुळजापूर तसेच लातूर, पिटी, केज, बीड, माजलगाव, परभणी, जिंतूर, हिंगोली, नांदेड, उदगीर तसेच लोणार, चिखली, वाशिम, खामगाव, अकोला, कारंजा या ठिकाणी 7 तारखेला एकदम तुफान पाऊस आहे. उमरखेडा, नांदेड या ठिकाणी 7 तारखेला तुफान पाऊस आहे आणि तिथे गारा पडण्याची जास्त शक्यता आहे. एकदम गारा पडू शकतात. विदर्भात एकदम अति तुफान पाऊस हा 7 तारखेला होणार आहे. शेतकरी मित्र, विदर्भामध्ये पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात 7 तारखेला एकदम तुफान पाऊस, वादळी वाऱ्याचा पाऊस होणार आहे आणि गारपिटीची जास्त शक्यता आहे. वर्धा, नागपूर, उमरेड, भंडारा या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस, चंद्रपूर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस. चंद्रपूरला एकदम अतिवृष्टी होणार आहे आणि खूप अशा अति गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच उमरेडला देखील, उमरेड, भंडारा तसेच वर्धा या ठिकाणी देखील खूप असा जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच उमरखेडा, नांदेड या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे 7 तारखेला. तरी शेतकरी मित्र, आपण 7 तारखेला खूप सावध राहण्याची गरज आहे. आपण सांगितल्या जिल्ह्यामध्ये बीड, लातूर या भागामध्ये आणि पूर्ण विदर्भ साईड तसेच परभणी, हिंगोली या साईडला देखील एकदम अति जोरदार पाऊस आहे 7 तारखेला. आणि आज पाऊस शेतकरी मित्र 8 तारखेला देखील एकदम तुफानाचा पाऊस राहणार आहे 8 तारखेला. तर 8 तारखेला आपण पाहतात पूर्ण विदर्भ साईड, पूर्ण विदर्भ
अकोला, अमरावती, नागपूर, तसेच भंडारा, गोंदिया या भागामध्ये तुफान पाऊस पडणार आहे. वर्धा, उमरखेडा, नागपूर, सरस, गोट, वणी, वरुड, तसेच आर्वी, अचलपूर या भागामध्ये तुफान पाऊस होणार, तुफान गारपीट होण्याची शक्यता आहे. एकदम तुफान गारपीट होणार आहे शेतकरी मित्र 8 तारखेला, 7 ते 8 तारखेला. तसेच चंद्रपूर, वणी, तिकडे पाहायला असता यवतमाळ, उमरखेडा, पुसद, वाशिम, हिंगोली, परभणी, जिंतूर, खामगाव, अकोला, बुलढाणा, चिखली, मेकर या भागामध्ये, पूर्ण भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे. चिखली, जालना या भागामध्ये 8 तारखेला तुफान पाऊस आहे आणि गारा पडण्याची शक्यता आहे. अंबड, जालना, देवगाव राजा आणि चिखली या भागामध्ये तुफान पाऊस होऊन एकदम अति जास्त गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच परतूर, सेलू, पाथरी, माजलगाव, परळी, बीड, केज, तसेच बर्दापूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस आहे. परळी, बर्दापूर, लातूर, सिरसपूर, अंतपाल, औसा, निलंगा, उमरगा या ठिकाणी, तसेच अहमदपूर या ठिकाणी जोरदार पाऊस राहून गारा पडण्याची शक्यता आहे 8 तारखेला. तसेच तुळजापूर, अक्कलकोट, सोलापूर या भागामध्ये देखील एकदम तुफानाचा पाऊस राहणार आहे. पंढरपूर, सांगोला या भागामध्ये देखील एकदम तुफानाचा पाऊस राहणार आहे. इंदापूर, पंढरपूर, जत या भागामध्ये 8 तारखेला तुफान पाऊस राहणार आहे. तसेच कोल्हापूर, तसेच इकडे पाहिला असता जुन्नर, खेड, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड या ठिकाणी देखील, चाळीसगाव, मालेगाव या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा राहणार आहे आणि खूप अशी गारपीट होण्याची शक्यता आहे. श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, चाळीसगाव, सिल्लोड, जालना या भागामध्ये, पैठण या भागामध्ये गारपीट आणि खूप असा जोरदार पाऊस आहे. नाशिकचा बराच एरिया गारपिटीची शक्यता आहे. आणि इकडे पाहिला असता कोल्हापूर, निपाणी, सांगली या भागामध्ये देखील 8 तारखेला चांगला जोरदार पाऊस आहे. शेतकरी मित्र, अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा, कारण हवामान खूप बदल होत आहे आणि तुम्हाला व्हिडिओ रोजची रोज ताजा कोणत्या ठिकाणी अति गारपीट आणि वादळी वाऱ्याचा पाऊस होणार आहे आपण ताबडतोब कळवी जाऊ, ताजी अपडेट देत जाऊ. असेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. व्हिडिओ वेगळा वाटला तर हा व्हिडिओ आपला फॉरवर्ड करा. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेतकरी मित्र, प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती होणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अवश्य फॉरवर्ड करा, कारण खूप मोठं संकट अवकाळीचं येत आहे. एप्रिल महिन्यात 7 ते 8 तारखेला खूप मोठं संकट आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपली सावधानी पाळण्याची गरज आहे. तर शेतकरी मित्र, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.